झी 24 तास एक पाऊल पुढे। वॉशेबल पाप आपण चर्चा करतो तिसऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये। पहिलाच प्रश्न घेऊन मी जातोय दाखरू सोमण यांच्याकडे। दाखरू सोमण, मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या। पुण्यापेक्षा पापाचं उपद्रव मूल्य आणि बाजार मूल्य अधिक आहे, म्हणून अशा प्रकारचा हा सगळा पसारा आपण मांडत नाही ना शतकानुशतक? लोक पापभिरू आहेत, म्हणजे पापाला घाबरतात, हे खरी वस्तुस्थिती आहे आणि असुरक्षितता आहे। त्यांना वाटतं आपल्या हातून पाप झालं त्यामुळे असं फळ मिळालं। खरं तसं नाहीये आणि त्या भावनेचा गैरफायदा हे बाजारपटू मार्केटिंग करणारे घेतात आणि म्हणून सांगितलं। खरं मला तुम्ही सांगा, पाप बी जाऊ दे बाजूला, वॉशेबल पुण्य जर मिळवायचं असेल ना, तर आज ज्या खेडेगावामध्ये पिण्याचं पाणी नाही त्यांना पाणी द्या, ते पुण्य मोठं आहे। आज स्वतः नीतिमान राहा, चारित्र्यमान राहा, स्वच्छ आचरण ठेवा, भ्रष्टाचार करू नका, ते पुण्यवान आहे। निदान आपल्यामुळे इतरांना उपद्रव होणार नाही एवढं तरी आयुष्य घालवा, ते जास्त पुण्यदार आहे। माझा एक्झॅक्टली हाच मुद्दा आणि तो घेऊन मी जातोय डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्याकडे। दाभोळकर, पापपुण्याची कल्पना तुम्हाला आम्हाला मान्य असेल नसेल, प्रेक्षकांना मान्य असेल नसेल, या मुद्द्यात मी आता पडत नाहीये, परंतु एक गोष्ट वस्तुस्थितीची आपण मान्य करूया की पुण्यापेक्षा पापाचं उपद्रव मूल्य आणि त्याहीपेक्षा बाजार मूल्य जास्त आहे, म्हणूनच हे अशा प्रकारचे सगळे खेळ चालू आहेत। नाही, मला असं वाटतं की तुमच्या या प्रश्नाचं मी उत्तर देण्याआधी थोडा वेळ घेऊन एक महत्त्वाचा प्रश्न दुर्लक्षित राहतोय, जो अतिशय अयोग्य पद्धतीनं वर्तके यांनी उपस्थित केलेला आहे। ही गोष्ट खरी आहे की या देशाला विज्ञानाची परंपरा होती। वराह मिहिराने सूर्य हा तारा आहे आणि त्याच्याभोवती पृथ्वी फिरते हे सांगितलं, हे कोपर्निकसच्या आधी 1000 वर्ष सांगितलं, त्याचं कौतुकच करायला पाहिजे। खरा प्रश्न असा विचारायला पाहिजे, हे 1000 वर्षापूर्वी माझ्या देशामध्ये सांगितलं गेलं, मग पुढची 1000 वर्ष माझ्या देशातल्या लोकांचं असं का बरं झालं? त्यांनी 1000 वर्ष फक्त एवढीच चर्चा का केली की कुणाच्या पंक्तीला बसावं, कुणाच्या पंक्तीला बसू नये, चातुर्मासामध्ये कांदा आणि लसूण खावा का खाऊ नये, गाईचा शेपटा तोंडावरनं फिरवल्यामुळे पुण्य मिळतं का, गोमूत्र प्याल्यामुळे डायरेक्ट स्वर्गात प्रवेश मिळतो? म्हणजे तुम्ही लोकांची चिकित्सक बुद्धी 1000 वर्ष पद्धतशीरपणे मारली आणि लोकाय चारवाक पासून गौतम बुद्धापर्यंतची परंपरा नालंदा विद्यापीठ 12व्या शतकात उद्ध्वस्त झाल्यानंतर खंडित झाली। त्यामुळे या देशामध्ये एक उज्ज्वल परंपरा धर्मचिकित्सेची आणि मानवतावादाची होती। याच्यानंतरचा जो तुमचा प्रश्न आहे की अंधश्रद्धा म्हणजे काय, तर अंधश्रद्धा याचा अर्थ असा, कार्यकारण भावाचा अभाव, भाव शून्य आहे अंघोळ केल्यानंतर पुण्य मिळण्याचा, परंतु मानसिक गुलामी निर्माण झाल्यामुळे त्याच्यातनं पावित्र्य मानलं जातं आणि शोषणाचा प्रभाव होतो। आणि मग तुमच्या नंतरच्या प्रश्नाकडे जर यायचं असेल, तुम्ही 50 दुष्काळी तालुक्यांचा उल्लेख केला। अहो, आज गणेश जयंती चालू आहे, गणेशोत्सव आता पुरा पडत नाही म्हणून महाराष्ट्रात सगळीकडे वॉर्डात गणेश जयंती होती आणि आजही महाराष्ट्रामध्ये शाळेत न गेलेली मुलं कायदा आल्यानंतर देखील भरपूर आहेत। शाळेत गेलेल्या मुलांना वह्या पुस्तकं पेन्सिलीची प्रचंड अडचणी आहे। गणपती हा बुद्धीचा देव आहे आणि आता येणारे जे सगळे हे होणार आपल्याकडे महाशिवरात्र आणि रामजन्म उत्सव आणि नंतर हनुमान जयंती, नंतर गुढीपाडवा, त्यावेळी या 50 दुष्काळी गावांची नव्हे, आता त्याची संख्या जवळ 110 दुष्काळी तालुके आहेत, त्याची आठवण होणार नाही। आपण बघतो कशाकडे? म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की काय पाप आणि काय पुण्य आहे याच्या एका मानसिक गुंतवणुकीमध्ये समाजाच्या वास्तव प्रश्नाचं भान इथल्या लोकांनी विसारावं आणि मग याच गुंत्यामध्ये अडकून पडावं। त्यात काय खरं काय खोटं, काय पवित्र अपवित्र आणि इथल्या जीवन लढ्याला भिडू नये यासाठी केलेली ही रचना आहे। त्या रचनेला एखाद्या देशाच्या शासनाने एवढी मदत का करावी आणि उलट देशाच्या घटनेमध्ये जर सांगितले वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे कारण आहे, तर मग आपण विचार केला पाहिजे की याच्या मागची सगळी व्यापक भूमिका ही लोकमानसात उलगडली पाहिजे। ज्यांना व्यक्तिगत हक्क पाहिजे त्यांना जाऊन नदीत डुबकी मारण्याचा जरूर आहे, पण नदीचं पाणी तपासून ते शुद्ध करण्यासाठी त्यांच्याकडनं त्याबाबत कर घेण्याचा अधिकारही मला आहे। अशा भूमिका घेणं हे देखील लोकशाहीत अवघड होतंय। आता तुमची प्रसारमाध्यमे या चर्चा घेतात म्हणून आम्ही बोलू तर शकतो आणि निदान लोकांच्या पर्यंत विचाराची एक वेगळी नरेंद्र दाभोळकर, तुम्ही बोललं पाहिजे। याचं कारण आत्ताचे तुमचे विचार हे समाजाला पटो अगर न पटो, परंतु ते अंतर्मुख करायला लावणारे होते, एवढं मात्र निश्चित। अर्थातच त्याचा प्रत्यवाय करण्याकरता अभय वर्तक आहेत। बोला। झी 24 तास एक पाऊल पुढे।